ठिकाणी माझा स्पष्ट म्हणणं आहे की हे साठे लोटे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत रस्त्यांचीही व्यवस्था होणार नाही। लोकांना नाहक त्रास होत आहे। कुठल्या बाजूला दोन्ही साईडला गटार नाही आहेत। या ठिकाणी मस्तपैकी स्विमिंग पूल बनवलेला आहे आणि या स्विमिंग पूलमध्ये मस्त मनसोक्तपणे आनंद घ्यायचा आहे। हे इंजिनियर MIDC चे आहेत। धन्यवाद। आंदोलन यासाठी की या लाखो करोडो रुपये खर्च करून हा रस्ता बनवला जातो, परंतु इंजिनियर जे आहेत यांना कुठल्या प्रकारची डिग्री नसताना इंजिनियर लोकांना इथे उभे केले जातात। आज तुम्ही मला सांगा, रस्ता आहे हा सरळ पाहिजे होता, या ठिकाणी स्विमिंग पूल तलाव बनवून ठेवलेला आहे आणि हा रस्ता MIDC च्या अंतर्गत येत आहे। मुळात MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे सगळ्यात भ्रष्टाचाराचा महामेरू आहे। या ठिकाणी सर्व काही अलबेल आहे। तुम्ही याबाबत अधिकाऱ्यांना कळवलं होतं का? अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे, पण अधिकारी कानाडोळा करतात प्रत्येक वेळेस। हा रस्ता साधारण कधी बनवला होता काय माहिती? 2 वर्षापूर्वी रस्ता बनवलेला आहे, तेव्हापासून हा तमाशा असाच चालू आहे। या ठिकाणी लोक या ठिकाणी मासे पकडतात, कोणी पोहायला येतं या ठिकाणी। आज मी स्वतः पोहायला गेलेलो तिथे त्या ठिकाणी त्या स्विमिंग पूल मध्ये। गटार आहेत का काय? अजिबात गटाराची व्यवस्था नाहीये, पाणी सांडपाणी जायची व्यवस्था नाहीये।